नसरापूरच्या मुलीच्या अत्याचार प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कारवाई करण्याचे निर्देश जे आहेत ते पुणे पोलिसांना दिलेले आहेत। आपल्यासोबत स्वतः पुणे ग्रामीण पोलीसचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल आहेत। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। पोलिसांकडून आपण कशा पद्धतीने तपास करतोय, लोकांचा आक्रोश मोठ्या प्रमाणावरती आहे। काल सुद्धा लोकांचं आंदोलन पाहायला मिळालं, आज सुद्धा महिला रस्त्यावरती आहेत। तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत, लोकांचा आक्रोश मात्र थांबत नाही। नमस्कार। कालची हे जे नसरापूरची घटना आहे खूप दुर्दैवी घटना आहे। लोकांचा रोष होता आणि ते रोषच्या नंतर काल एक रस्ता रोको सुद्धा केला होता, पण त्यावेळी त्यांच्या बरोबर आम्ही खूप विस्तारित चर्चा केली आणि त्यांना ते समजून सांगितलं गेलं आहे की पोलिसांनी त्यांची जे आमच्याकडे रिपोर्ट झाल्यानंतर 5:15 वाजता हे रिपोर्ट झाला। घटना साधारण 3:30-4 वाजता घडली होती। तातडीने 1 ते 1.5 तासामध्ये आम्ही आपले तकनिकी आणि गोपनीय यंत्रणाचा वापर करून आरोपीला ताब्यात घेतला। आरोपीला अटक करण्यात आलेले पुढील तपास चालू आहे। तातडीने त्यांची जे मागणी आहे आरोपीवर कारवाई करण्यासाठी, त्यासाठी आम्ही विशेष पथक नेमू ह्याचा तपास करीत आहोत। आम्ही सगळे जे सिनियर ऑफिसर आहे ते विशेष लक्ष देऊन त्या केसचा तपास करीत आहोत। त्याचे नंतर स्थानिक लोकांनी खूप सहकार्य केलं आहे। आज सुद्धा त्यांनी सहकार्य केलं आहे। मूक मोर्चा सुद्धा त्यांनी शांततेत केला आहे। या केसमध्ये पुढील तपास करीत आहोत। स्वतः राज्याचे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलंय, त्यामुळे या प्रकरणातली नक्की वस्तुस्थिती काय आहे, विशेष पथक तुम्ही असं म्हणताय की तपास करीत आहोत, त्याचा अहवाल गृहमंत्रालयाला कळवला जाईल का, किंवा आता आरोपीच्या संदर्भामध्ये काय कारवाई जी आहे ते आपल्या विभागाकडून करण्यात येईल? ते पॉक्सोच्या केसमध्ये 169/2026 जे FIR दाखल आहे त्यामध्ये कलम जे आहे 137(2) आहे। त्यामध्ये 137(1) ची कलम लाभली आहे। 64, 74, 103, 140(1), 140(3) त्याच्याबरोबर पॉक्सोचे 4, 8, 4, 6, 8, 12 हे कलम सुद्धा लावण्यात आलेले आहे। त्यामध्ये प्रामाणिकपणे जे आहे ते तपास चालू आहे। ह्याच्यात लॉकर जे आहे ते चार्जशीट करून पुढील तपास करण्यात येईल। तुम्ही गावकऱ्यांना आवाहन केलेलं होतं की 1 वर्षभरामध्ये हे सगळं प्रकरण जे आहे फास्ट ट्रॅकवरती चालवलं जाईल। काही जणांची मागणी आहे की लवकरात लवकर आरोपीला शिक्षा जी आहे ती व्हावी, त्या दृष्टीने चार्जशीट असेल किंवा आरोपीवरती आता तुम्ही असं म्हणताय की गुन्हा दाखल झालेला आहे, पुढचा तपास जो आहे तो कधीपर्यंत होणं अपेक्षित आहे की जेणेकरून तुम्ही लोकांना आश्वस्त करता? याबाबत आम्ही त्यांना ऑलरेडी आश्वासित केलं आहे की 15 दिवसात आता आम्ही चार्जशीट करणार आहे या गुन्ह्याचा। पुढील जे बाकीचे आहे त्याची डेडलाईन मी सध्या नाही सांगू शकत, परंतु तातडीने तात्पुरतं हे काम केलं जाईल। शेवटचा प्रश्न, आरोपीवरती याआधी अशाच पद्धतीचे काही गुन्हे दाखल होते का, नक्की त्याची पार्श्वभूमी काय आहे, काय कळाले? त्याच्या विरुद्ध अशा प्रकारचे विनयभंगचे गुन्हे होते। 1998 एक गुन्हा दाखल होता आणि नंतर 2015 मध्ये अशा प्रकारचा एक त्यांनी विनयभंगचा गुन्हा त्याच्यावर होता। त्याची प्रवृत्ती तशा प्रकारची आहे, आम्हाला तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे। बाकी अधिक तपासाचे नंतर मी अजून आपल्याला अधिक माहिती देऊ शकतो। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे होते संदीप गिल। ते सांगतात की 15 दिवसामध्ये या प्रकरणामध्ये आरोपपत्र जे आहे ते दाखल केलं जाईल आणि आरोपीवरती कारवाई जी आहे ती केली जाईल। कॅमेरा पर्सन विके चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।